कोल्हापुरात मतदानादरम्यान सचित पाटलांनी सामाजिक शांतता भंग करून मला मारण्याचा प्लॅन केल्याचा धक्कादायक आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला। आम्ही पण बांगड्या घातलेल्या नाहीत असं म्हणत त्यांनी सतेज पाटील यांना इशारा दिलाय। त्यामुळे येत्या काळामध्ये सतेज पाटील आणि क्षीरसागर यांच्यातील वाद चांगलाच चिघळणार आहे। कोल्हापुरात मतदानाच्या दरम्यान अशांतता भंग करण्याचा प्रकार झाल्याचा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केलाय। ते उमेदवार होते आणि त्यांच्यासमोरच अनेक ठिकाणी राडा झाल्याचा प्रकार घडलेला आहे। नेमकं त्याला जबाबदार कोण आहेत हेच राजेश क्षीरसागर यांच्याकडून जाणून घ्या। तुम्ही जो आरोप करताय तो कुणावरती करताय आणि त्याला जबाबदार कोण? एकंदरीतच राज्यामध्ये लोककल्याणकारी योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण, ज्येष्ठांसाठी योजना, कौशल्य विकासाच्या माध्यमातून युवकांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना आणि एकंदरीत राज्यात परकीय गुंतवणूक जवळपास 8 लाख कोटीची गुंतवणूक आणि राज्याचा चाललेला विकास यामुळं राज्यातील मतदारांनी ठरवलंय की ठरवलं होतंच की काल झालेल्या मतदानामध्ये महायुतीला परत सत्तेवर आणायचं। काल दिवसभर लाडक्या बहिणींच्यामध्ये एवढा मोठा उत्साह होता की मतदाना दिवशी आपण प्रचार जरी करू शकत नसलो तरी त्यांना नमस्कार आपण करत असतो। त्यांच्या डोळ्यातले भाव, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला दिसत होता आणि त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये हे ज्यावेळी चित्र स्पष्ट झालं की राज्यामध्ये ट्रेंड हा महायुतीकडे आहे, त्यावेळेला आमचे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली। मी टाकळा विभागामध्ये एक ठिकाणी मतदारांना भेटायला गेलो असताना त्या ठिकाणी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला। मला सांगा, जर तयारीत असलो तरच हातात काटे आणि दांडके असतात। 25-25 जणांचा मॉब त्या ठिकाणी माझ्यावर हल्ला करत होता आणि मग माझा एकटा अंगरक्षक होता। मला Y+ एस्कॉर्ट जरी सिक्युरिटी असली तर मी काल मतदाना दिवशी ती नाकारली, कारण मतदारांच्यामध्ये गैरसमज निर्माण होतो आणि म्हणून मी एकटा फिरत होतो। एक अंगरक्षक माझ्यावर होता, त्या अंगरक्षकावर देखील त्याने हल्ला केला, माझ्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मला तर वाटते काल मला जीवे मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता। याविषयीची तक्रार मी आणि माझा अंगरक्षक देखील गृह खात्याला आणि आमच्या निवडणूक आयोगाला देणार आहे। लक्षात घ्या, त्यामध्ये त्यांचा एक शब्द होता, हिसाब चुकतो करीन। कसला हिसाब चुकता करणार आहे? म्हणजे तुम्ही आम्हाला धमक्या देता का? आमच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लावून त्यांनी पण दाखवावं। माझं म्हणणं ओपन चॅलेंज आहे। आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत। आम्ही का बसतो की बाबा समाजामध्ये कार्यकर्त्यांच्यात वाद लावायचे नसतात। एखादा मर्डर झाला तर त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि म्हणून तिथल्या तिथं घटना घडली। येत्या काळात सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर यांच्यातला वाद आणखीन चिघळला जाण्याची शक्यता आहे, ते नाकारता येत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक अमोल मिटकरी यांनी 14 दिवस सभा गाजवून आज ते निवांत आपल्या घरी परिवारासोबत वेळ घालवत आहेत। याबद्दल अमोल मिटकरी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव यांनी। आज आपल्यासोबत आहेत प्रचार सभा गाजवणारे आणि अजितदादा पवार यांची मुलुख मैदानी येतो अमोल मिटकरी। अमोलदादा, मला सांगा, 14 दिवस सतत प्रचार केला आणि आज प्रचार सभा थंडावल्यात काल संध्याकाळी। आजचा दिवस कसा आहे तुमचा? काय नियोजन आहे? सातत्याने प्रचारात दमछाक होते, परिवाराशी भेटणं होत नाही बऱ्याचदा आणि लहान लहान मुलं असल्यामुळे ते पण रोज व्हिडिओ कॉल, फोनवर संपर्क करतात आणि उद्या आता निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे, त्यामुळे काल संध्याकाळी मी आलोय घरी आणि आज दिवस पूर्ण मुलांमध्ये दिलाय। काही साहित्य आहे ते वाचतोय। अजितदादांच्या बारामतीमधल्या केलेल्या कामाची पुस्तिका आज आम्ही वाचत होतो सकाळपासून। आजचा पूर्ण वेळ परिवारासोबत आहे आणि आम्ही निश्चिंत आहोत, कारण आम्हाला प्रचाराअंती हे दिसलं महायुती सरकारबद्दल खूप चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे, त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत। मायबाप जनता आम्हाला कौल देईल। 14 दिवस सतत प्रचार केला, प्रत्येक सभा गाजवल्या, आज घरी आलात, मुलांसोबत खेळताय, कसं वाटतंय? हे ताण जाण्याची आपली एकमेव औषध असते किंवा टेन्स असतो। सर्वात जास्त प्रवक्त्यांचं प्रेशर असं असतं कुंदन भैया, की प्रवक्ते ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी मोठ्या स्टेजवर बोलतात त्यावेळेस एखादा शब्द जर चुकला तर त्याचे परिणाम सर्व पक्षाला भोगावे लागतात, उमेदवाराला भोगावे लागतात। त्यामुळे खूप ताण असतो की कुठलाही शब्द चुकता कामा नये, कोणी दुखता कामा नये आणि त्याच्यामुळे कसरत असते आणि ती आता यशस्वीपणे आम्ही पार पाडलेली आहे। त्याच्यामुळे मुलांमध्ये खेळलं, माझी मुलगी आहे, माझा आज तो लहान छोटा आहे आणि आज सुट्टीचा दिवस असल्यामुळं आजचा दिवस दिवाळीत जे मजाने भोगली ते आज त्यांच्यामध्ये रिलॅक्स वाटतंय, ताण गेल्यासारखं वाटतंय आणि माझ्या चेहऱ्यावरून बघा तुम्ही, मी फ्रेश वाटतोय। आणि दिवाळीत विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि दिवाळीत बरेच नेते मंडळींना आपल्या परिवाराला वेळ देता आला नाही,
तसंच अमोल बिटकरांनाही वेळ देता आला नाही. मात्र आजचा दिवस जो आहे हा त्यांनी त्यांच्या परिवाराला दिला आहे आणि आज ते एन्जॉय करतायत. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला.